कविराजजी साबळे माझ्यासोबत आहेत आणि मी त्यांच्या पेरूच्या शेतामध्ये. खरं तर ही किती महिन्याची बाग आहे? हिला तर 9वा महिना चालू आहे. छाटणी घेतली आहे 15 जानेवारीला. छाटणी घेतल्यानंतर सध्या याला कळी आणि फुलाच्या अवस्थेमध्ये आहे. जवळजवळ आजचं टेम्परेचर पंच झालं आहे 43-44 डिग्री अंश सेल्सिअस. आणि इथं पाण्याचं बिलकुल हे नाही आहे. आणि अशा अवस्थेमध्ये सुरुवात इथून करूत, कारण की पेरूच्या शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तुम्ही लखपती केलंय. बरेच व्हिडिओमध्ये तसे दिसते. तसा रिस्पॉन्स देखील शेतकऱ्यांकडून त्या व्हिडिओमध्ये आहे. निगेटिव्ह नाही आहे त्या व्हिडिओने, मागच्या व्हिडिओमध्ये. आणि ह्याची मशागत स्टार्टपासून कशी करायची, लागवड कशी करायची? मुळातच आम्ही पेरू लागवड करण्यासाठी हलक्या, मध्यम आणि भारी स्वरूपाची जमीन लागवडीसाठी योग्य निवडतो. त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा झाला पाहिजे, हे सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं मत आहे. त्यासोबतच जमीन माती परीक्षण करत असताना माती परीक्षणामध्ये आपल्याला pH जमिनीचा हा 7.5 न्यूट्रल पाहिजे आणि चुनखडीचं प्रमाण हे 5% खाली पाहिजे. अशी जमीन जर योग्य प्रकारे असेल तर आपल्याला टेबल जमीन लागते. कोणताही भोत किंवा त्याला बेड काढलेला नसावा. प्लेन जमिनीवरती आपण सगळ्यात सुरुवातीला 7x4 वरती ड्रीप अंतरायला लावतो शेतकऱ्याला. शेतकरी त्यांच्या मनाने पाहिजे ते ड्रीप घेऊ शकता. आमची कोणतीही जबरदस्ती नाही. चांगल्या क्वालिटीचं घेतलं तर ती भविष्याची इन्व्हेस्टमेंट ठरते. 7x4 वरती पेरू लागवड करतो. एका तुम्ही चुनखडीचा वगैरे विषय जर केला, हे कृषीच्या माध्यमातून त्याची मातीची परीक्षण वगैरे तपासणी वगैरे करावी लागते का? मुळातच कृषी विभागाकडे याची माती परीक्षण व्यवस्थित होत नाही. ते भौगोलिकदृष्ट्या जे लिहून ठेवलेलं आहे तेच लिहून देतात. जे रेकग्नाइज्ड लॅब आहे जिथं योग्य प्रकारे माती परीक्षण केल्या जातं, अशाच लॅबमधून तुम्ही माती परीक्षण केलेलं करणं गरजेचं असतं. तिथंच तुम्हाला योग्य रिझल्ट भेटतात. त्याची मशागत कशी करायची, कोणत्या पद्धतीमध्ये, आणि लागवड कधी करावी लागते? आता लागवड ही जूनपासून फेब्रुवारी एंडपर्यंत कधीही जमते. जमीन तुम्हाला निवडायचं सांगितलं, त्यानंतर जमीन निवडल्यानंतर एकरी 4 ट्रॉली शेणखत पूर्ण शेतामध्ये विस्कटून तिला नांगरणी, मोगडा, पाळी करणं आणि प्लेन जमीन करायची. त्यानंतर ड्रीप आतरायचं 7x4 वरती आणि 7x4 वरती पेरूची लागवड करायची प्लेन जमिनीवरती. प्लेन जमिनीवरती का? कारण की जर तुम्ही बेड काढून जर लावलं तर झाडं एका बाजूला कलतात वाऱ्याच्या दिशेने. म्हणून प्लेन जमिनीवरती करायची, नंतर आपण त्याला बेड काढू शकतो. 7x4 वरती 1500 रुपये एकरी बसतात. साधारणतः 14 महिन्यामध्ये आमचं विक्रमी उत्पन्न आहे ते म्हणजे 25 टनापर्यंत आम्ही माल काढून दिला एकरी. आता ती लागवड तुम्ही ती सांगितली, बाकी तिथून पुढं त्याची मशागत वगैरे करायची, कोणते खत वगैरे घालायचे, आणि किती महिन्यापर्यंत ते खत वगैरे वापरायचे, आणि नंतर छाटणीचा कार्यकाळ किती महिन्याचा? मुळातच पेरूचं योग्य रोप निवडल्यानंतर, निमॅटोड फ्री रोप निवडल्यानंतर कोणत्याही नर्सरीमधून घ्या. जे तुम्हाला योग्य वाटतंय, जो शेतकरी किंवा जो नर्सरीवाला तुम्हाला ॲश्युरन्स देतोय, तो स्वतःच्या शेतातली बाग दाखवतोय, त्याच्याकडून रोप घ्या. रोप घेतल्यानंतर त्याची लागवड केल्यानंतर पहिला शेंडा कट 1 ते 1.25 फुटावरती करायचा, जेणेकरून जमिनीमधून हे असा डेरा तयार होईल. हे तुम्ही बघितलं, हे असा डेरा हे अशा तयार झाला पद्धतीने पाहिजे. आलं लक्षात? हा डेरा तयार झाल्यानंतर याला 8 महिन्यापर्यंत जास्त काही मशागत नाहीये. शेंडा कट करायचा दर 1.5 फुटावरती. पहिला शेंडा 1 ते 1.25 फुटावर करायचा, पण तिथून पुढचा 1-1.5 फुटावरती करायचा. 8 महिन्यापर्यंत तुम्हाला 19-19 एकरी 4 किलो महिन्यातून एकदा सोडायचे. 12-61 तुम्ही महिन्यातून एकदा एकरी 4 किलो सोडायचे. महिन्यातून एकदा ह्युमिक ॲसिड 1 किलो सोडायचे. आणि निमॅटोडसाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून पॅसेलोमायसिस 2.5 लिटर प्रति एकर महिन्यातून एकदा, आणि ट्रायकोडर्मा महिन्यातून एकदा 2.5 लिटर सोडायचं. याच्यापेक्षा वेगळं करायची काही गरज नाही आहे. फवारणीसाठी तुम्ही साधं औषध वापरू शकता. त्याच्यात मोनोक्रोटोफॉस आहे, बाविस्टिन आहे, त्यानंतर टाटामिडा आहे, जे साधी औषधं जी पहिल्या स्टेजमध्ये यूज केली जातात. म्हणजे शेतकऱ्याला जवळपास ह्याचं पीक वगैरे हातात येईपर्यंत किती एक एकराला किती खर्च येऊ शकतो? आता आमची जी लागवड आहे ही घन पद्धतीमध्ये आहे, म्हणजे हाय डेन्सिटी आहे. 1500 रोपं असल्यामुळे याचा जो खर्च आहे तो 2 ते 2.5 लाख रुपयापर्यंत येतो. मग त्याच्यामध्ये काय आलं, तुमची सुरुवातीची मशागत, खतं, औषधं, रोपांचा खर्च आला, त्याच्यानंतर रोपं मोठी झाल्यानंतर मधली जो लेबर कॉस्टिंग आहे ती आली, त्यानंतर छाटणीचा खर्च आला, छाटणी झाल्यानंतर त्याला सांभाळणं, परतची खतं, औषधं, त्यानंतर त्याची बांधणी करावी लागते, कारण की हे मोठं होतं, यातून चालता येत नाही. मग हे मोठं झाल्यानंतर चालता येत नसल्यामुळे याला बांधणी करावी लागते, बांबूची, तारकाठीची. त्या बांबूचा सगळा खर्च मिळून 2 ते 2.5 लाख रुपये खर्च येतो. पण पहिल्या 8 महिन्यापर्यंत शेतकऱ्याला
रोपांचा आणि शुल्लक थोड्याशा खतांचा आणि औषधांचा खर्च आहे. 2-2.5 लाखापर्यंत खर्च होतो असं तुम्ही सांगतायत अंदाजे. मात्र त्याचं उत्पन्न 1 एकरमध्ये किती? त्याच्यामध्ये सगळ्यात मेन जो खर्च आहे तो फोम बॅगिंगचा आहे. जर तुमच्या एका एकरामध्ये 1 लाख फोम बसला तर त्याला तुम्हाला साधारणतः 1.5 ते 2 लाख रुपये त्याचाच खर्च येणार आहे. आणि तो खर्च किती दिवसाचा आहे? फोम लावल्यापासून 1 महिन्यामध्ये तुमचा पेरू अंदाजे चालू होतो. म्हणजे 1 महिन्याचीच ती इन्व्हेस्टमेंट झाली. आधीचा जो खर्च आहे तो कमी आहे, पण जो शेवटच्या 1-2 महिन्याचा जो खर्च आहे तो जास्त आहे. तो 2.5चा आहे तो वेगळा पकडला आणि एकत्रित 2.5 लाखामध्ये तुमची लागवड, रोपं, त्यानंतर आंतरमशागत, मशागत, खतं, औषधं, त्यानंतर तुमची मेहनत, त्याच्यानंतर फोम बॅगिंग, बांधणी आणि तेव्हाची खतं, औषधं, हे सगळं त्याच्यामध्ये एकत्रित आहे. 2.5 मध्ये. आणि त्यानंतर शेतकऱ्यांना उत्पन्न किती मिळू शकतं? आम्ही 6 लाखाची गॅरंटी देतो. मला आज बी कोणत्या बी शेतकऱ्याने 1 एकर रानामध्ये त्याने म्हणावं की मी तयार आहे शेती करायला, मी त्यांच्याकडून स्टॅम्पवर लिहून घेणार की मी तुम्हाला 6 लाख रुपये याच्यातून कमवून देणार. वरचे झालेले सगळे पैसे माझे. कोणच तयार होत नाही. नाही घेत. कोणच तयार होत नाही. आता तुम्ही माझे आतापर्यंत व्हिडिओ बघितले, माझा तुळजापूरचा शेतकरी बघितले, त्यानंतर तुम्ही लातूरचे शेतकरी बघितले, तुम्ही जालन्याचे शेतकरी बघितले, नगरचे शेतकरी. गेलो नाहीये पण काल त्यांचा फीसचा दुसरा हप्ता त्यांनी टाकला. का टाकला? उत्पन्न भेटल्याशिवाय टाकला का? मग या शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन मी मार्गदर्शन करून त्यांच्या शेतातून सोनं पिकून दिलंय, पैसे झालेत आहेत त्यांना. मग आता मला सांगा, तुम्हाला सिंपल उदाहरण देतो. जालन्याचे शेतकरी, जालन्याचं सोडून द्या, माझे पहिले शेतकरी कोण आहेत? तुळजापूरचे शेतकरी. त्यांना आतापर्यंत 2.25 एकर बागेमधून 3 वर्षामध्ये 90 ते 95 लाखाचं उत्पन्न भेटलंय. जर मी म्हटलं असतं की 6 लाख रुपयाची गॅरंटी देतोय, तुम्ही मला लिहून द्या, तर माझा किती फायदा आहे त्यात? आम्हाला बी तशी नक्की शेतकरी देतील का त्यांच्या प्रतिक्रिया वगैरे घेण्यासाठी? हां, प्रतिक्रिया 100%. तुम्हाला मी प्रत्येक पत्ता देतो, नंबर देतो. तुम्ही जाऊन डायरेक्टली त्यांना प्रश्न विचारू शकता. असं सिलेक्टेड नाहीये. तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितलेल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे जाऊन रविराजबद्दल प्रश्न विचारू शकता. मी तुम्हाला हे बघा ऑन रेकॉर्ड आहे. जालन्याचे शेतकरी रोज फोन करताय की तुमची फीस घेऊन जा. अक्षयला विचारा, अजून मी गेलो नाहीये. किती फीस वगैरे किती जाऊन आपलं मग त्याच्यामध्ये इंधन वगैरे सगळ्या गोष्टी आल्या ना तिथपर्यंत. इंधनाचे तर हे बघा, व्हिजिट आम्ही करत नाही. तर कारण की काय झालं माहितीये का, व्हिजिटला गेल्यावर पैसे मागावे लागतात पेट्रोलचे. ते लाज वाटते. काय आई शपथ लाज वाटते. मग व्हिजिटच नाही. जे शेतकरी खरंच 100% म्हणजे मेहनती आहेत, ज्यांना खरंच शेती करायची, आम्ही त्यांच्यासोबत काम करतो. आम्ही ऑनलाईन सगळं मार्गदर्शन करतो. म्हणजे शेतकऱ्यांचे पैसे मागायचं म्हणलं की मनाच्या भावना होतच नाहीत. लाज वाटते. म्हणजे मी खरं सांगतो, मी पहिलं व्हिजिट बी करायचो, पण मला एक शेतकरी म्हटला तू काय केलंय, तेव्हापासून मन विकळलं. पैसे कमवले शेतकऱ्याने, 28 लाख त्याच्या अकाउंटला येतं. कोणामुळे? माझ्यामुळे. आणि तो शेतकरी म्हणतो तू काय केलं, मन आईशपथ विकळला तिथंच. त्याच्यानंतर ते व्हिडिओ बाकी व्हिडिओ येतात ना, व्हिडिओ करतो प्रत्यक्ष जी मनाच्या भावना होते किंवा चांगल्या पद्धतीची ती थोडी पण का होईना कुठेतरी कमी. खंत वाटते बाबा. चांगलं करून पण जर कोणीतरी म्हणत असेल असं तर खंत वाटते. पण माझं काम थांबलेलं नाहीये. माझ्याकडे आता बी 450 एकर पेरू लागवड आहे. आता एवढा मोठा फॉलोअर्स वर्ग आहे शेतकऱ्यावरती, कधी व्हिडिओ बनवतात, कधी राजकीय नेत्याबद्दल व्हिडिओ बनवतात, कधी एखाद्या पक्षाची वगैरे ऑफर आली का, किंवा रविराजजी आमच्या पक्षामध्ये या, आमच्या पक्षाचं काम करा, तुम्हाला जे पाहिजे शेतकऱ्यांना मदत करा, गावामध्ये विकास करा, जे पाहिजे ते करा, पण आमच्याकडे या, असं? नावं नाही सांगू शकत तुम्हाला, पण प्रत्येक लिडिंग पक्षाकडून अप्रोच झालेलं आहे. इवन आता हे म्हटल्यावर लोक म्हणतील लेड्यात काढतील, बीजेपीच्या मुख्य नेत्यांकडून पण विचारणा झालेली आहे. बाकी कोणकोणत्या बीजेपीच्या तुम्ही फक्त? शिवसेना झाली, त्यानंतर काँग्रेस झालं, त्यानंतर UBT झालं. अजून कोण आहे? मला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार बिलकुल पक्ष आवडत नाहीत. मी स्पष्ट जे आहे ते बोलत आहे तोंडावरती. कारण की या लोकांनी सगळ्यात जास्त माझ्या धाराशिव जिल्ह्याला लुटलंय. यांनी पाण्याच्या नावाखाली प्रत्येक वेळेस मतदान घेतलं. माझ्या तालुक्याचं अजून पण राजकारण पाण्यावरतीच होतं. प्रत्येक वेळेस तो बांडगुळ आमदार निवडून जातो, पण पाणी काय आमच्या मतदारसंघाला देत नाही. मी एक शेतकरी म्हणून पाण्याची व्हॅल्यू मला माहिती आहे. माझ्या वडिलांच्या 8.5 एकर शेतामध्ये 12 बोरवेल आहेत, 2 विहिरी येतात, एक समायिक विहीर आहे आणि तळ्यावरून पाईपलाईन आहे, तरीही पाणी पुरत नाही माझ्या शेतीला. पाणी असलं तरच शेतकरी उत्पन्न घेऊ शकतो, त्याच्याशिवाय घेऊ शकत नाही. पाणी हे जीवन. पाणी जीवन आहे. शेतीला म्हणजे माणसाला जसं पाणी जीवन आहे तसं शेतीला पाणी जीवन आहे. ही जर माझ्याकडे आत्ता पाणी असतं ना सर,
तर हे अजून हिरवगार दिसलं असतं. आता आणखीन आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो, तुम्ही पण ग्राउंड लेवलला तुम्ही फिरता फ्रेम इकडं, तर आपल्याला तरुणाईकडे सगळं उपलब्ध आहे. आपण पाण्याचा विषय घेतला, बऱ्याच तलावामध्ये पाणी अवेलेबल आहे. त्या कुटुंबामध्ये काम करण्यासाठी व्यक्ती देखील आहेत, त्यांना रोजंदारीची देखील आवश्यकता नाही, तरी पण उत्पन्न घ्यायला कमी प्रमाण झालं. मुळातच शेतकऱ्यांना श्राप लागलेला आहे, तो म्हणजे कोणीतरी येणार त्याला मागे ओढणार. ते 4 लोक जे असतात ना, ज्यांनी शेतकऱ्यांना कायम मागे ओढलंय, म्हणजे शेतकरी काहीतरी करा, आता पेरू लावायला लागला शेतकरी, तिथं दुसरा कोणतरी येणार, कशाला लावतो हे सडकं पीक आहे, तिथंच त्याचं निम्म मानसिक खच्चीकरण होतं. शेतकऱ्याला सगळ्यात मोठा श्राप लागलाय, तो म्हणजे मागं वळणारी लोक, जे तो काहीतरी उमेदीने करत असला की त्याचं पूर्णतः ती उमेद जाळून टाकतात, आणि तीच सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आता आणखीन जर पाहायला गेलं तर पहिले जुने शेतकरी जे आहेत ते हायब्रिडचं पीक घ्यायचे, कडधान्य घ्यायचे. मात्र हे पूर्ण आता इकडल्या आपल्या ग्रामीण भागाकडलं सगळं कमी प्रमाणात झालंय. मात्र ते का कमी झालंय असं तुम्हाला वाटतंय, आणि ते परत जर शेतकऱ्यांनी घेतलं याचा फायदा होऊ शकतो का तोटा होऊ म्हणजे तुम्हाला म्हणाले पारंपरिक पिकं का? पारंपरिक नाही, अजून पण माझ्या भागामध्ये, माझ्या 3 गावामध्ये 99% शेतकरी हे पारंपरिक पिकच करतात. नगदी पिकांमध्ये कापूस होता, कांदा होता, पण पाण्याची काय अवेबिलिटी नसल्यामुळं, त्याला भाव नसल्यामुळं परत एकदा शेतकरी सोयाबीन, तूर, उडीद, मूग आणि ज्वारी हेच घेतात. त्याच्यामध्ये आणखीन जे झाले, तुम्ही बरेच व्हिडिओ बनवतात, मात्र कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. ज्यांनी जूनमध्ये कापसाची लागवड केली ते जवळपास जेवढा खर्च त्यांनी केला होता तेवढा तर निघाले. मात्र जुलैच्या अंतिम टप्प्यामध्ये, आता आमच्या बीडकर जे आहे ते जुलैच्या अंतिम टप्प्यामध्ये पाऊस पडला होता, 5-6 बॅगमध्ये फक्त 85 200 किलो एवढंच उत्पन्न निघालं. मात्र त्यावर आवाज उठव असं वाटतं का तुम्हाला? तसे काही फोन कॉल वगैरे येतात का? 100% कापसाच्या प्रश्नावरती मी त्या वेळेस व्हिडिओ बनवलेले आहेत आधी बी. मी म्हणजे तुम्ही बघू शकता, प्रत्येक म्हणजे काय माहितीये सर, आजचा टॉपिक आजचा असतो, पण आधीचा व्हिडिओ कोणी बघायला जात नाही. माझ्या वॉलवरती जवळजवळ 2000 व्हिडिओ येतं, प्रत्येक विषयावरती मी आवाज उठवलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा अडचण येईल, जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत असेल, त्यावेळेस मी आवाज उठवणार. आता मी जसं की आता उल्लेख केला की जूनमध्ये काही शेतकऱ्यांनी लागवड केली, मात्र जुलैमध्ये अंतिम टप्प्यामध्ये पाऊस पडला आणि त्यानंतर लागवड केली. एक जून आणि जुलैमधला ह्या मध्यंतरीचा कार्यकाळ जो आहे तो पावसानं दडी मारली होती. तसा प्रकार इकडं तुमच्या धाराशिवकडे वगैरे झाला का? हो, 100%. आमच्याकडे म्हणजे दुष्काळाचं सावट तर कायमस्वरूपी असतं. गेल्याच वर्षी पहिल्यांदा एवढा सगळा पाऊस पडला, तो बी नुकसानकारकच होता. आणि बीडला जी झळ बसली तुम्हाला आम्हाला पण बसलेली आहे. त्या झळीमध्ये सोयाबीनचं नुकसान झालं. आमच्याकडे आधी कापूस होत होता, पण सोयाबीन आल्यापासून कापूस कमी झालाय पूर्ण, नाहीतर कापसाला पण बसली असती. आता मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच तुमचे व्हिडिओ येतात, मात्र आता विरोधातले आमदार त्यांच्या विरोधात देखील अनेक व्हिडिओ बघायला भेटतील असं वाटतंय, कारण की त्यांनी पण चळवळ उभा करायला पाहिजे होती. कारण की आपण या अगोदरचं राजकारण जर बघितलं, 25 ते 20 वर्षाखालं राजकारण, विरोधक आक्रमक व्हायचे, विरोधक आंदोलन करायचे, विरोधक मोर्चे करायचे, मात्र ते आता सिच्युएशन दिसत नाही. शेतकऱ्यांचा आवाजच विरोधक बनणं असे झालेत, अशी परिस्थिती दिसते का? आणि विरोधात असणारे आमदार पण सत्ताधाऱ्यांचेच आहेत. आता हे तुम्ही म्हणताल का? कारण की यांच्या मागे ईडी, सीबीआयचा अशी पिन लावून ठेवलेली आहे, तुम्ही काही बोलायचं नाही. आणि या तुम्ही त्यावर प्रस्थापित बांडगुळांनी आधी काय केले, हे साखर सम्राट येतं, शिक्षण संस्था सम्राट येतं, शिक्षण सम्राट येतं, यांनी आधीच्या काळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केलाय, आणि त्या सगळ्या नांग्या सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये येतं. ह्यो काही बोलायला लागला की एक नांगी दाबायची. तुम्हाला कालचं उदाहरण देतो. काल प्राजक्त तनपुरेला त्यांनी मतदारसंघातून माघार घ्यायला लावली, आणि मतदानाच्या आदल्याच दिवशी ईडीच्या मामल्यामधून त्यांना काय भेटली? क्लीन चिट. का? म्हणजे ह्या नांग्या आहेत. मी विरोधकांना, ऐका ना, आपले आमदार जे आहेत काही कारखानदार आहेत, त्यामुळं शेतकऱ्यासंदर्भात आवाज वगैरे उठवायचा म्हणलं लागे बांधेत ना. मुळातच यांचं स्वतःचं साम्राज्य वाचवण्यासाठी हे नपुंसक होऊन बसलेत. माझ्या नजरेमध्ये आत्ताचे विरोधात असणारे विरोधक हे सगळे नपुंसक आहेत. आता सत्ताधाऱ्यांवरती तुम्ही बोलतात, मात्र विरोधातल्या आमदारावरती देखील तुम्ही बोलावं किंवा आपण बोलावं एखादी संघटनाच्या माध्यमातून, सगळ्या संघटना एकत्रीकरण करून, असं वाटतं का कधी? नक्कीच संघटना. माझं आज बी मत आहे, सरकारच्या विरोधात का बोलायचंय, तर या सरकारने हुकुमशाही चालू केली आहे, आणि त्या हुकुमशाहीला बळी न पडता आपल्याला आवाज उठवणं गरजेचं आहे.
कारण की आपला आवाज, आपल्याला संविधानाने दिलेला अधिकार, बोलण्याचा अधिकार, हक्क मागण्याचा अधिकार, त्याच सोबत जगण्याचा अधिकार जर सत्ताधारी हिरावून घेत असतील तर यांच्या विरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि भविष्यामध्ये जर आपण आवाज नाही उठवला तर या देशामध्ये लोकशाही नाही तर हुकुमशाही उदयास येईल आणि तो दिवस दूर नसणार आहे. एक शेवटचा आहे आपण प्रश्न 30 सेकंदामध्ये तुम्ही उत्तर द्यायचं आहे. आत्ता माझ्या मनात आलं, शरदचंद्रजी पवार पक्षांनी ज्यावेळी सत्तेमध्ये होता कोणकोणते चांगले निर्णय घेतलेले असं तुम्हाला वाटतं? शरद पवारांनी आमच्या जिल्ह्यासाठी तर कोणताच नाही घेतला. त्यांनी फक्त काय देशातील सर्वात मोठी कर्जमाफी केली असं म्हणतात. त्यांचे कामं खूप सांगण्यासारखे आहेत, पण त्यांची कामं सांगितले की मला परत शरद पवाराचा म्हणतील, जो की मी नाहीये. म्हणजे शरद पवार साहेबांनी देखील कर्जमाफी वगैरे केली हे चर्चा ऐकायला मिळतात, मात्र तुम्ही त्यावर देखील म्हणजे खुश नाहीत. नाही, मुळातच शरद पवारांवरती खुश का नाहीये माहितीये का? त्यांना 3.5 जिल्ह्याचं स्वामी मानलं जातं पक्ष स्थापनेपासून. त्याच्यामध्ये संपूर्ण आमचा एक जिल्हा आहे, कोणता? धाराशिव. याच्यामधून सगळ्यात जास्त आमदार ह्यांचे होते, शरद पवारांचे. यांनी प्रत्येक वेळेस सगळ्यात जास्त वंचित कोणाला ठेवलं असेल तर धाराशिवला ठेवलंय. ह्यांनी बारामती सोन्याची केली पण धाराशिवला भकास केलं ना. मग यांच्याबद्दल कसं माझ्या मनामध्ये चांगलं काही असेल? आता त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार आणि अजितदादांचा पक्ष होता. आता दादा फुटले, मात्र दादांच्या कार्यकाळामध्ये कोणते चांगले निर्णय झाले असं तुम्हाला वाटतं? दादांच्या कार्यकाळामध्ये एकही नाही. लाडकी बहीण योजना वगैरे तिचं पण नाव बरेच. लाडकी बहीण योजना म्हणजे प्रत्येक आता तुम्ही बघा, कर्मचाऱ्यांचं आंदोलन चालू आहे. काल परवा दिवशी हायकोर्टाने फटकारलं, तुम्ही ते फर्निचर इकान कर्मचाऱ्यांच्या पगारी द्या, नाही तर ती लाडकी बहीण बंद करा. काय का? फ्री बीज देऊन देशाचं भलं होणार नाही. तुमचा देश काय ऑइल प्रोड्युसर देश नाहीये की इथं ऑइल प्रोड्यूस करायचं, त्याच्यातून पैसे कमवायचे आणि सामान्य जनतेत वाटायचे. याने काय व्हायला लागलंय? बेरोजगारी तर तशीच आहे सर. पण ज्या महिलांना हे लाडक्या बहिणीचे पैसे देत आहेत त्याच्यामुळे महिला ग्रँटेड पकडल्या गेल्या. यांना वाटतं महिला कुठेच जाणार नाहीत, त्याच्यामुळे मजूर भेटेना, रोजगार उपलब्ध होईना, कोणाचंच काम व्यवस्थित होईना आज. त्यामुळे हे फ्री बीज देऊन देशाचं भलं होऊ शकत नाही, याने GDP वाढू शकत नाही. फडणवीस सरकारचा एखादा चांगला निर्णय असं वाटतं? कालचा आहे एक आता लेटेस्ट, म्हणजे महायुती सरकारचाच आहे. आता त्यांच्यात लय मोठे पक्ष येतं, पण महाराष्ट्रामध्ये मराठीच चालणार आणि मराठी सक्ती महाराष्ट्रामध्ये होणारच. हा सगळ्यात भारी निर्णय. तुम्हाला आवडला का? मला खूप आवडला. ठणकावून सांगितलं गेलं ते जास्त आवडलं. तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करायचा आहे तर तुम्हाला मराठी बोलायला आलीच पाहिजे. उद्धव ठाकरे देखील मुख्यमंत्री होते, त्यांच्या कार्यकाळातला कोणता एखादा चांगला तो निर्णय त्यांनी घेतला? उद्धव ठाकरेंनी कर्जमाफी दिली शेतकऱ्यांना, त्याला निकष लावले नव्हते जास्त. जसे यांनी पात्र अपात्रचा खेळ केला तसा त्यांनी केला नव्हता. बाकी कोरोनाच्या परिस्थितीमध्ये पण त्यांनी राज्य व्यवस्थित हँडल केलं होतं. आता त्यांना घरकोंबडा म्हटलं जातं, पण ते का म्हणलं जातं मला नाही माहिती. त्याचसोबत त्यांच्या कार्यकाळामध्ये आरोग्यमंत्री होते, त्यांनी बी अगदी व्यवस्थित काम केलं होतं. सगळ्यात कमी कॅज्युअलिटी तर महाराष्ट्रात होत्या. आणि त्यानंतर एकनाथजी शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये झालेला एखादा चांगला निर्णय? एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये नाही, परिचिती एकही काय नाही आहे. बट काय म्हणतात ना, त्यांना काय गोरगरिबांचा देव म्हटलं जातं, म्हणतात लोक. मग ते संवेदनशील असतात विषयांवरती, कोणाला मदत दे, कोणाला हे कर ते कर, चालू असतं त्यांचं. मग ते किती मनापासून करतात माहीत नाही. बट योजनेमध्ये कोणत्याही सरकारने, मग उद्धव ठाकरे असू दे, फडणवीस असू देत, शरदचंद्र पवार असू देत, नाहीत अजून कोणीही ठोस प्रकारे शेतकऱ्यांसाठी, सामान्य माणसासाठी भूमिका घेतलेली नाही आहे. आणि अजून एक, तुम्ही आता केंद्राचं विचारताल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून जे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोलर बसवायचं काम केलं ते सगळ्यात जास्त उत्तम होतं. त्याच्यामुळे लोडशेडिंगच्या काळामध्ये शेतकऱ्यांना थोडा दिलासा भेटलाय, ते एक योग्य काम आहे. ओके, धन्यवाद. रविराजजी हे होते, रविराजजी साबळे. त्यांच्यासोबत झालेली दिलखुलास चर्चा. पुढल्याही कार्यकाळामध्ये आपण त्यांच्यासोबत नक्कीच चर्चा करण्याचा प्रयत्न करू, कारण की ज्यावेळेस आपण त्यांच्यासोबत चर्चा करतो महाराष्ट्रातले बरेच नेटकरी जे आहेत ते त्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देतात आणि बऱ्याच काही चर्चा कमेंट्सच्या माध्यमातून देखील करतात. नक्कीच अशा चर्चा आपण त्यांच्या पुढल्या काही कार्यकाळामध्ये देखील त्यांच्यासोबत करण्याचा प्रयत्न करू. कॅमेरामॅनसोबत सूर्य मीडिया, धाराशिव, खर्डा.